सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण दीपावली गृहपाठ इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 संपूर्ण उत्तरे पाहणार आहोत। खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला। मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे असे म्हणतात। स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी कोणत्या साली घेतली? शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा 1645 साली घेतली। शिवरायांनी स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली? शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा शहाजीराजे यांनी तयार केली। चक्रधर स्वामींच्या आठवणी कोणत्या ग्रंथात लिहिल्या आहेत? चक्रधर स्वामींच्या आठवणी लीळाचरित्र या ग्रंथात लिहिलेल्या आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी कोठे घेतली? ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली। तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? तोरणा किल्ल्यावर तोरणाई देवीचे मंदिर आहे। प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो? प्रचंडगड या नावाने तोरणा किल्ला ओळखला जातो। जोड्या जुळवा। सईबाई निंबाळकर फलटण, जिजाबाई सिंदखेड, शहाजीराजे वेरूळ, दौलतराव मोरे जावळी। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नावे लिहा। अहमदनगरचा सुलतान निजामशहा, विजापूरचा सुलतान आदिलशहा, नरसीगावचे संत नामदेव, ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई, दासबोध लिहिणारे समर्थ रामदास। पुढील प्रश्न पाहूया। ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर, फलटणचे घराणे निंबाळकर, मुधोळचे घराणे घोरपडे, लखुजी जाधवचा मुलगी जिजाबाई, मालोजी राजांची पत्नी उमाबाई। रिकाम्या जागा भरा। आप्पेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे। संत रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारली। सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज आहे। निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म झाला। शिवरायांना स्वराज्याची प्रतिज्ञा 1645 साली घेतली। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे। आदिलशहाने चंद्रराव हा किताब यशवंतराव मोरे यांना दिला। होता जीवा म्हणून वाचला शिवा। अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता। सांगा पाहू महाराष्ट्रातील कोणतीही 2 थंड हवेची ठिकाणे? लोणावळा, खंडाळा। खालील वंशावळ पूर्ण करा। बाबाजी, मालोजी। येथे मी व्यवस्थितरित्या तुम्हाला वंशावळ पूर्ण करून दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चूक की बरोबर ते लिहा। 1. शिवाजी महाराजांच्या ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। बरोबर। संत नामदेवांनी संस्कृत भाषेत पदे लिहिली। चूक। मालोजी राजे शिवभक्त होते। बरोबर। शिवरायांचा जन्म रायगडावरती झाला। चूक। शहाजी राजांनी आदिलशहाने बंगळूरची जहांगीरी बक्षीस दिली। बरोबर। दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदार होते। बरोबर। शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली। बरोबर। पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे। बरोबर। नातेसंबंध लिहा। मालोजी राजे व विठोजी राजे हे भाऊ होते। शहाजी राजे व लखुजी राजे जाधव हे जावई सासरे होते। शहाजी राजे व शरीफजी हे भाऊ होते। बाबाजी राजे व विठोजी राजे हे पिता पुत्र होते। सांगा पाहू आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस। खालील उद्गार कोणाचे? ताटी उघडा ज्ञानेश्वरी मुक्ताई। सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे समर्थ रामदास। अरे तू सुद्धा दृष्टांचा सहार करू शकशील जिजाबाई। आता शिवबांचे दोहोचे 4 हात करायला पाहिजे जिजाबाई। मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? शिवराय। हो राजे, तुम्ही हे सांगाल ते आम्ही करू मावळे। अशा रीतीने मी संपूर्ण उत्तरे लिहून दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्तांचा हुकूम गाजवत होता? महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज व जंजीरचे सिद्दी या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या। जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोण का जात नसे? जावळीचे जंगल दाट होते। त्या जंगलात वाघ, लांडगे इत्यादी जंगली प्राणी होते। मोऱ्यांची जावळी म्हणजेच वाघाची जाळी होती, त्यामुळे कोणी वाट्याला जात नव्हते। शिवरायांचे ध्येय कोणते होते? मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओ शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सांगा पाहू प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात आहे। दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही जो किल्ला बनवला आहात त्याचे चित्र रेखाटा।
तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा. लंगडी, खो खो, कबड्डी, विटीदांडू, सूरपारंब्या, लगोरी, भोवरा, भातुकली, टिपरी, सागरगोटे अशा रीतीचे खेळ आहेत. ओळखा आणि नावे लिहा. सर्वात प्रथमचे नाव आहे समर्थ रामदास. दुसरे चित्र आहे संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, राणी लक्ष्मीबाई, अमिताभ बच्चन. सांगा पाहू, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. अशा रीतीने व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.